पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 15 नोव्हेंबरला 2000 रुपये जमा होतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य असेल। ई-केवायसी न केल्यास 2000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं। पीएम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना 4 महिन्यांच्या अंतरानं 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। आता 15वा हप्ता 2 दिवसात जमा होणार आहे। तर अखेर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची मोठी अपडेट आज आलेली आहे आणि तारीखही जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच त्या दिवशी नरेंद्र मोदी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप करणार आहेत। त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या फायद्याच्या बातम्या या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतात। तर शेतकरी मित्रांनो, बिहारमध्ये विजयाची सुनामी आलेली आहे आणि त्यानंतर पीएम मोदी 11 कोटी शेतकऱ्यांना गिफ्ट देणार आहेत। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 21वा हप्ता जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, इंडियाला बिहारमध्ये दणदणीत विजय मिळालेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे। या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता बिहार निवडणुकीत मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी शेतकऱ्यांना गिफ्ट दिलं आहे। म्हणजेच आता 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आणि अखेर 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांना मिळणार आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आलेली होती। ही केंद्र सरकारची योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। आता या योजनेविषयी अशी अपडेट आलेली आहे की 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता स्वतः नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शुक्रवारी दिलेली आहे। त्यांच्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील। आतापर्यंत देशातील 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 20 हप्त्यांद्वारे 3.70 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे। ही रक्कम शेतकऱ्यांना कृषी उत्पादन, शिक्षण अथवा आरोग्यासाठी उपयोगी पडते। विशेष म्हणजे या योजनेत सातत्याने तपासणी सुरू असते। त्यातून अपात्र आणि बोगस लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना दूर करण्यात येते, तर लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येते। आता शेतकरी मित्रांनो, त्यांच्या म्हणण्यानुसार 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे वाटप करणार आहेत। तर दुसरीकडे शेतकरी मित्रांनो, 4 राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदरच रक्कम जमा करण्यात आलेली आहे, कारण अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने उत्तर भारतातील राज्यामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हप्ता जमा केला। या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटीहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केलेली आहे। आता उर्वरित राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी हा हप्ता जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता तारीख पण आपल्याला माहीत झालेली आहे। 19 नोव्हेंबर पर्यंत वाट पहा आणि तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे 2000 रुपये जमा करून घ्या। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे आपल्याला पीएम किसानच्या अशाच बातम्या पाहायला मिळणार आहेत।